क्रीडा क्षेत्रामध्ये व्हॉलीबॉलमध्ये आपलं एक वेगळेपण निर्माण करून आपल्या खेळाचा ठसा उमटवणारे किरण देशमुख सर आणि सर्वांचे मार्गदर्शक अरुण मामा नागणे या ठिकाणी उपस्थित असलेले की राजकारण, शिक्षण आणि खेळ या सगळ्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपला सगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारे माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील, त्याचबरोबर शिक्षक, वडील, मार्गदर्शक अशा वेगवेगळ्या भूमिका लीला या ज्याडी आतापर्यंत पार पाडल्या ते आदरणीय भारत पवार सर, युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कामाची मशाल हाती घेऊन तरुणांना सातत्यानं चांगल्याच गोष्टी सांगणारे ॲडव्होकेट सुशांत चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र संतोषजी सूर्यवंशी आणि ज्यांनी चौघांनी मिळून या ठिकाणी हा उपक्रम राबवला ते सुदर्शन हांडे, शंकर अर्थात पप्पू चव्हाण, ऋषिकेश गव्हाडे आणि त्याचबरोबर रोहित ढोंगळे. आता या सगळ्यांच्याकडे जर बघितलं एकदा ही नावं सगळी गुगलला टाका तर ही सगळी नावं देवाची आहेत आणि अतिशय महत्त्वाची नावं आहेत. रोहितचा अर्थ सूर्य आहे, सुदर्शन हे कृष्णाच्या हातामध्ये आपण बघितलेलं आहे आणि सदानंद हे अध्यात्मातलं अतिशय महत्त्वाचं नाव आहे. शंकर हे सुद्धा आपण जिथं नतमस्तक होतो अशीही नाव आहेत. म्हणजे या नावातच इतका दम आहे, या नावातच इतका अर्थ आहे. त्यामुळे त्यांनी ज्याला परश लावला त्याचं सोडच होणार याच्यामध्ये कुठलीच शंका नाही. त्यामुळं सुरुवातीलाच या चौघांनाही मनापासून शुभेच्छा. खरं तर मित्र मिळून एकत्र गोव्याला जायचा अनेकदा संकल्प असतो, मित्र मिळून अनेकदा पिक्चरला जायचा योग असतो किंवा या संदर्भातला संकल्प असतो, मित्र मिळून ट्रिपला जाऊ असा सुद्धा संकल्प असतो. मात्र मित्र मिळून जागा घेऊन उद्योग सुरू करू असा संकल्प करणाऱ्या तरुणांच्या वर्गातले हे 4 तरुण आहेत. त्यामुळं यांचं मनापासून कौतुक आहे. आणि खरं तर राजाभाऊ हे खेळाचे क्रिकेटचे शौकीन आहेत. विजय नानाराव तिथं बसलेत, RCC क्रिकेट क्लब, की ज्यांनी एक काळ महाराष्ट्रामध्ये आपलं नाव केलं की RCC क्रिकेट क्लब म्हणलं की म्हणजे समोरचा माणूस, समोरचा संघ अर्धा गारद होत होता की फायनलला कोण आहे तर बार्शीची RCC क्रिकेट टीम आहे. म्हणजे राजाभाऊंच्या मुशीत तयार झालेली हे जे सगळे आहेत आणि विजय नानाराव त्याचे कर्णधार होते त्या टीमचे. तर इथं जी बसलेले आहेत ते सगळ्यांनी त्या सगळ्यांची म्हणजे गोलंदाजी बघितली आहे, फलंदाजी बघितलं आहे, व्यवस्थापन बघितलं आहे. त्याच्यामुळं सुदर्शनचं आणि या सगळ्या चौघांचं अभिनंदन इतक्याचसाठी की त्यांनी जी माणसं या ठिकाणी बोलवली शुभारंभाला, तर इतकी महत्त्वाची माणसं ती याच्यातली जाणकार आहेत, याच्यामधली आवड असणारी माणसं आहेत. आणि म्हणून खरं ह्या सगळ्या चौघांचं कौतुक. आपण सगळ्यांनी धोनी चित्रपट बघितला आहे. त्या धोनी चित्रपटामध्ये सुशांत सिंग जो धोनीचा रोल करणार आहे, भूमिका करणार आहे, तो निराश होतो, क्रिकेट खेळतोय, अतिशय आवडीनं क्रिकेट खेळतोय, परंतु एका दिवशी तो निराश होऊन बसतो आणि तो म्हणतो की त्याच्या कोचला म्हणतो की तू निराश का असं बसलाय, तर तो कोचला सांगतो की आता मला काहीच सूर गवसत नाही आहे आणि मी आता निराशा फील करतोय, निराशा अनुभवतोय, मला अस्वस्थ वाटायला लागले, मला डिप्रेशनमध्ये चाललो असं मला वाटायला लागले. ते म्हणते कशामुळे, तर मी इतकी वर्ष झाले क्रिकेट खेळतो परंतु मला काही क्रिकेटमध्ये यश मिळत नाही, मी तिकीटच काढत होतो, TCचं काम करतोय आणि मला क्रिकेट खेळायला संधीच मिळत नाही. तो कोच जो आहे ना, तो जे वाक्य सांगतो की नाही ते वाक्य आपल्या इथं बसलेल्या सगळ्याच्या जीवनाचं खरं तत्त्वज्ञान आहे. तर तो कोच असं म्हणतो की तू ज्या खेळात तिथं खेळतोय, जो खेळ खेळतोय क्रिकेट नावाचा, ते क्रिकेट नावाचा खेळच या तुला निराशेतून आणि डिप्रेशनमधून बाहेर काढणारा तो खेळ आहे. तू एक लक्षात घे, एखादा गोलंदाज ज्या वेळेला फलंदाजाला तो गोलंदाजी टकरत असतो त्यावेळेला एका षटकामध्ये 6 चेंडू असतात. एका षटकात 6 चेंडू ज्यावेळेला एखादा गोलंदाज फलंदाजाला टाकत असतो त्यावेळेला पहिला चेंडू हा दुसऱ्या चेंडूसारखा नसतो, दुसरा चेंडू तिसऱ्या चेंडूसारखा नसतो आणि म्हणून कधी फुलटॉस असतो, कधी आउटस्विंग असतो, कधी ऑफ स्विंग असतो, कधी तो बाउन्सर येतो, कधी यॉर्कर येतो आणि एक असा येतो की ज्याच्यावर त्या गोलंदाजांनी त्या फलंदाजांनी षटकार मारायची ती संधी असते आणि ते कोच असं म्हणतात की आता तुला जे पडतायत ना ते यॉर्कर आहेत, लक्षात ठेव, एक लक्षात ठेव, फुलटॉस यायचा बाकी आहे आणि तो षटकाराचा एक चेंडू बाकी, काळजी करू नको, एक दिवस तुझा असाच येणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला असंच सांगेन की इतकं छोटं तत्त्वज्ञान या खेळामध्ये लपलेलं आहे. आणि इथं आता सगळी पोरं हंडी गल्लीतले, त्यांना म्हटलं की आता टिंकू चव्हाण मला म्हणत होता की आपला काळ बरा होता, आम्ही क्रिकेट खेळायचो त्या गल्लीमध्ये, ह्या गटारीत एकदा बॉल जायचा, त्या गटारीत एकदा बॉल जायचा, इकडच्या गटारीतनं काढला की तिकडच्या गटारीत बॉल जायचा, म्हणजे असा खेळाचा काळ होता. हे असलं काही नव्हतंच. हे बॉक्स क्रिकेट वगैरे म्हणजे इतकं ही जी नवी पिढी आहे किंवा याच्यासाठी इतकी महत्त्वाची आहे. आमच्याकडे इतके सुंदर स्टंप बघितले मी, आत्ता ते बघितले, ते ST बघितल्या, नानांना पण म्हणलं मी की त्यावेळेला तर काहीच नव्हतं, कोळसा घ्यायचा भिंतीवर आखायचं आणि कोळशाला बॉलला तो कोळसा लागला की आऊट. म्हणजे
असा तो खेळ होता सगळा. हे आम्ही सगळ्या हांडे गल्लीने तो अनुभवला आहे. आणि हे सगळे हांडे गल्ली खरं तर क्रिकेटचं शौकीन असलेली गल्ली आहे. आणि मी मगाशी ते नानांना पण म्हणत होतो, टिंकूला पण सांगत होतो की आम्ही ते मुमिनपुरात वगैरे क्रिकेट खेळायला जायची सगळी पोरं, रोहित, सुदर्शन वगैरे सगळी, आता ही म्हणत पिंटू चव्हाण ही सगळीच होती. तर ते फायनलला हांडे गल्ली क्रिकेट टीम आली, म्हणलं की समोरचं संघ म्हणायचं की आमचा बाय, तर तुम्ही जिंकला कप तुम्हीच घेऊन जावा. तर त्याला म्हणलं असं का? तर ती म्हणलं ही तर अवघड आहे म्हणले, हारायचं बिन पुन्हा मारे बी खायचा, त्याच्यापेक्षा काय तर ते आपलं आम्ही आताच बाय देतो. म्हणजे अशा सगळ्या कालखंडातून, अशा काळातून पुढे आलेले सगळे हांडे गल्लीची पोरं आहेत. आणि मला या हांडे गल्लीच्या या सगळ्या पोरांबद्दल, गल्लींबद्दल इतका अभिमान आहे की मी इथं जी उभारलो आहे आज इतक्या ठामपणे बोलतोय. माझ्याकडे हजारो माणसं शिकत आहेत, पण माझे जे काही सगळे संस्कार ते हांडे गल्लीतच झालेत, लक्षात घ्या. मी तिथंच तयार झालो. म्हणजे ते जे आहे ना, हे चौकडी चिराजी म्हणतो आपण. आता गणेश इथं बोलला, आता ते पिंटू आहे, टिंकू आहे, शेखर गरड आहे, तिथे आमचे हाके आहेत. इथला कुठलाही बोर कुठे कशातही बसेल. म्हणजे आता ही पद्धत आहे देशपांडे साहेब इथं आता लग्नामध्ये जेवण वाढायची. राजाभाऊला पण माहिती आहे की पूर्वी लग्न अशी होत होते की जेवायला केटर्स कधीच लागला नाही. म्हणजे एकदा का गल्लीतलं लग्न निघालं की अशी फौजच्या फौज जेवण वाढायला तयार असायची. आणि असा सगळा तो काळ. आणि त्या सगळ्या काळातून पुढे येत असताना सुदर्शन पत्रकारितेमध्ये काम केलं आणि अतिशय चांगलं काम सुदर्शनने केलं. रोहित खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय, सदानंद पण उत्तम काम करतो, ऋषिकेश आहे. आणि सुदर्शनने भाऊला सांगितलं की बाबा त्या डीपीच्या संदर्भातला, पण भाऊच्याकडे मी बघत होतो, सुदर्शन सांगत होता. मी म्हणलं ही सुदर्शनचं काम झालं, आता काय त्यात वादच नाही. कारण 100% भाऊचं एक्सप्रेशन मी पाहत होतो चेहऱ्यावरचं. आणि भाऊला याबद्दल प्रचंड आस्था आहे. आणि राजाभाऊंचं खेळाडूच्या बाबतीमध्ये म्हणजे कधीसुद्धा, म्हणजे कुठलाही खेळातला काहीही असू द्यात, भगवंत मैदान ज्या वेळेला कोट्यावधी 9 कोटी रुपये खर्च करून 10 कोटी खर्च करून भगवंत मैदान, ते काय म्हणले की गाडी बाहेर नाही, इथं खेळायला मैदान हवं आहे. कारण खेळायची मैदानं संपलेली आहेत आणि ही मैदान एवढंच छाप होत आहे, हे मैदान मी संपवून देणार नाही. म्हणजे खेळाविषयी आस्था असलेलं नेतृत्व म्हणून राजाभाऊकडे बघितलं जातं आहे. त्यामुळं सुदर्शनला मी सांगेन की जी मागणी या ठिकाणी केली आहे ती मागणी भाऊ 100% पूर्ण करतील, त्यात काही वादच नाही. कारण हा जो एरिया आहे, हा सगळा जो भाग आहे, हा खराच खूप चांगला डेव्हलप झालेला भाग आहे. आणि भाऊ तुमच्यामुळंच हे सगळं टर्फ इथं झालं आहे. कारण तुम्ही रस्ता इतका चांगला इतका टकाटक केला आहे की माणसं आता वॉकिंगला जरी आले तरी एकदम बिनबुटाचा जरी आले तरी अतिशय शिस्तीत घरी जातात. म्हणजे इतका चकचकीत रस्ता झाला आहे. आणि म्हणजे हे सगळं तुमच्या प्रयत्नातनं झालं. आणि याच्यामुळं काय झालं की ह्यांनाही करण्याची ऊर्जा मिळाली. त्यांना माहिती आहे की रस्ता चांगला झाला आहे, रस्ता चांगला झाल्यानंतर आता आपण टर्फ करू. आणि टर्फ चांगलं झालं तर बाबा इथं सकाळी वॉकिंग आली की माणसं इकडेच बघत जातात. सकाळी वॉकिंग केली की संध्याकाळी एखादा तरी माणूस खेळायला इथं येतो. म्हणजे हे सगळं श्रेय या चौघांचं जरी असलं तरी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदारकीच्या माध्यमातून तुम्ही ज्या पद्धतीने इथं प्रयत्न करून या शहराच्या चारही दिशा शहराच्या ज्या पद्धतीने अतिशय सुशोभित करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नाचा सुद्धा एक हा भाग आहे. आणि म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम तुम्ही सगळ्या चौघाडी खरा या ठिकाणी राबवला आहे. मला आनंद वाटला. सुदर्शन पण घरी आला होता, त्याला असं सांगितलं की फक्त मुलांचा आणि पुरुषांचा विचार करू नको, इथं महिला भगिनींच्या बाबतीत पण असं काहीतरी प्रयोग करा की हे सगळं जे आहे इथं कॅफे वगैरे काढायचं त्याच्या डोक्यात आहेच आहे. मात्र अजूनसुद्धा महिला भगिनींना तसं काही राग मांडू नका, परंतु कुठेतरी त्यांनाही व्यक्त होऊ द्या. कारण तिथं काहीतरी आरडाओरडा करण्यापेक्षा इथं काहीतरी ते खेळत बसतील किंवा काहीतरी त्यांच्या काही. आणि आता काय आहे की सगळेच एका समान पातळीवर चालू आहेत. त्यामुळं काही 42 जागा असल्या नगरपालिकेच्या तरी त्याच्यामधल्या 22 जागा ह्या महिलांच्या आहेत. त्यामुळे समान आहेत सगळं. त्यामुळे असं पण सुदर्शन चौघाडं मी सांगेन की एक वेगळा प्रयोग असा पण या टर्फमध्ये करा. या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुमचा जो संकल्प तुम्ही या ठिकाणी घेतला हाती, तो संकल्पाची पूर्ती तुम्ही केली. भविष्यामध्ये याच पद्धतीचे असे नवनवीन संकल्प तुम्ही करत राहो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या चौघांचा आदर्श इतर बाकीच्यांनी पण घ्यावा. कारण हे चौघं फक्त उपक्रम घेण्यापुरते नाही तरी चौघाच्या चौघं निर्व्यसनी आहेत. आणि निर्व्यसनी असल्यामुळे हे सगळं भव्य दिव्य ते उभा करू शकले. त्यामुळं तुमच्या मनाला मोहाचा स्पर्श कधी होऊ देऊ नका. मनाला एकदा मोहाचा स्पर्श झाला की मग तुमच्या करिअरच्या वाट्या संपुष्टात येतात. त्यामुळं मनाला मोहापासून दूर ठेवलं की अशा पद्धतीचे उपक्रम हाती घेता येतात. त्यामुळं तरुणांना मी असं सांगेन की मोहाचे दरवाजे